संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोते. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघंही लहानपणापासूनचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार. संतोष जगदाळे विमा कंपनीत कर्मचारी तर कौस्तुभ फरसाणाचा व्यवसाय करायचे. दोघांचीही अतूट मैत्री. सहकुटुंब फिरायला जायचं म्हणून दोघांनी भारताच्या नंदनवनाची निवड केली. मनसोक्त फिरता यावं म्हणून दोघांनी मिळून सगळी आखणी केली. मात्र पहलगामच्या बैसरण व्हॅलीत कुटुंबासमवेत फिरत असतानाची मंगळवारची दुपार दोन मित्रांची अखेरची दुपार ठरली. आणि पुण्यात परतली ती त्यांची निर्जीव शरीरं. या दोघांच्या मैत्रीच्या आठवणीनं शेजारी देखील भावुक झालेत. तर तिकडे 2 स्टॉल्स होते, टेंट्स बांधलेले होते, जिकडे ते त्यांचे लोकल पेहराव देतात आपल्याला घालायला आणि ते घालून आपल्याला फोटोज वगैरे काढायचे असतात. तर आम्ही ते सगळं केलं आणि अराऊंड 2:30 ते 3च्या सुमारास अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला वरनं. आपल्या डोळ्यांसमोर आपला माणूस असं मारलं जाताना पाहण्याचं दुःख त्यांचं कुटुंब कधीतरी विसरू शकेल का? आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली. तर त्याने आमच्या माणसांना मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. ही दोस्ती तुटायची नाही म्हणत एकमेकांना साथ देणाऱ्या या दोन मित्रांच्या मृत्यूनं सगळेच हळहळलेत. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातही लोकप्रिय असणाऱ्या या दोन मित्रांचा मृत्यू चटका लावणार आहे. या डोळ्यातील अश्रूंचं मोल कसं भरून काढणार? सागर आभाड आणि सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे.